कर्जत फेमस वडापाव सांग ना आता किती 14 आई सट्टू वडापाव खाना है। ये कुछ अदरक वगैरह कुछ होता है ना, कोई बोल रहा था लहसुन वगैरह। हाँ भाई टेस्ट बता कैसा है? जबरदस्त। अजून एक पाहिजे ना। हे तू घे। हा पण गरम होता। हाँ भाई गाड़ी आलेली। हे बसा छोटे बच्चे पीछे। हे पतले लोग पहले ज्यादा बैठो यार। ये भी पतला है ना। चले बस। हाँ हिमांशु तू आगे बैठ भाई। आहेत का? वाह सारे। तो फायनली आपण कर्जत पियुष विलाजमध्ये पोचलेलो आहे। जवळपास 11.5 किलोमीटरचं अंतर आहे पण आपला कर्जत रेल्वे स्टेशनपासून। पर्सनल जर आपली व्हेकल असेल तर यायला बरं आहे, किंवा आपल्याला जवळ रिक्षा आणि पॅसेंजर कार्स मिळतात। ठीक आहे, तुम्हाला सकाळी व्यवस्थित दाखवेन मी टूर आपल्या या पियुष विलाचा। भाई रूम कैसा दिखा दे, शॉर्टकट विंडो से एंट्री। देखो भाई साहब, मजे हमारा सेंटीमेंट है। अरे भजी क्या बोलते भाई, आज है संडे। बजे 9:30 जा रहे नाश्ता को बिना दांत घसे हुए चलते फिर। सराउंडिंग प्लेस है।
पद्धतशीर येते एकदम. कोण किशोर ना? किशोरच घेतो पद्धतशीर. किशोर भाई एकदम अच्छे से लेना भाई. काय मग टेस्ट कशी आहे भाऊ? टेस्ट कशी आहे? टेस्ट चांगला आहे. अरे भाई सेट. हां पियुष दिसतं की नाही? इकडून दिसेल. हाय लोगो पियुष विला एंट्री रोड पियुष विला हे आमचे मित्र. आणि हा इकडे रोड कुठे जाते भाऊ? हा रोड जातो टाकळे गावाकडे टाकळे. ओके. त्यानंतर हां आमच्या गाडीची पार्किंग आणि हे सगळं सावरासावर झाल्यानंतर आम्ही गेलो आणि त्यानंतर आम्हाला रूम दाखवण्यात आलं. छान होत्या, त्यापैकी चांगल्या रूम होत्या. पण पाण्याची थोडी व्यवस्था कमी असल्याने थोडी आम्ही नाराज झालो. पण आय थिंक ठीक आहे, कारण खेडेगावात असल्या कारणाने पाण्याची समस्या असू शकते. बरोबर. दुसरी गोष्ट अशी की त्यानंतर आम्ही थोडा एन्जॉयमेंट केला, नाच गाणं. आणि इथे नेटवर्क प्रॉब्लेम असल्या कारणाने थोडा डीजेचा पण थोडा प्रॉब्लेम आहे. पण आपण जर आपल्या घरी असतील आपले साऊंड स्पीकर तर आपण घेऊन येऊ शकता आणि मग त्यावरती आपण चांगल्या पद्धतीने आपला एन्जॉय करू शकता. त्यानंतर आम्ही जेव्हा पाण्यात स्विमिंग पूलमध्ये गेलो, स्विमिंग पूलमध्ये गेल्यानंतर आम्ही रात्री जेवण केलं, खूप गप्पा मारल्या. त्यापैकी AC ची वगैरे सोय व्यवस्थित आहे, चांगलं चालतायत AC वगैरे. थोडी बिछाण्याची सोय कमी आहे, तर आल्यानंतर थोडी त्यांनी एक्स्ट्रा बिछाण्याची सोय करायला पाहिजे आणि ग्राहकाला चांगली सेवा दिली पाहिजे असं माझं मत आहे. बरोबर. बाकी ओव्हरऑल ठीक आहे. प्रॉपर्टी चांगली आहे, छान आहे, सुंदर आहे, मेंटेन चांगलं केलेलं आहे. आणि कर्जत स्टेशनपासून साधारणतः एक 8-10 किलोमीटरच्या अंतरावर असलेलं हे पियुषला एक निसर्गरम्य वातावरणामध्ये एक चांगल्या प्रकारे डेव्हलप केलेलं आहे. तर अवश्य आपण या पियुषला एकदा भेट द्या आणि आपला अनुभव शेअर करा. थँक्यू. येस. तर हीच ती आमची इकडे पंच उभी आहे. चला. आणि शेठ जी आप कुछ कहना चाहोगे? मैं बहुत अच्छा लगा करके आप लोग के साथ, बहुत एंजॉय किया काफ़ी. और मैं तो कहता हूँ साल में 6 महीने में आना चाहिए. सही बात है. बहुत अच्छा एक्सपीरियंस रहा. यस यस ऐसा होना चाहिए. लाइफ तो अपना डेली का काम सब होता ही रहता है, लेकिन उसमें से थोड़ा टाइम निकाल के एंजॉय करना भी जरूर है. ये भाई ने बहुत अच्छे से एंजॉय किया है. सो मंडळी, आता जे पियुष विला विषयी ज्यांनी माहिती दिली ते मनोज बासरे आपल्या कर्जतचे लोकलच आहेत आपले मित्र, म्हणून त्यांना इकडच्या बऱ्यापैकी प्रॉपर्टीज रिसॉर्टची माहिती आहे. तर त्यांनीच आम्हाला इकडे व्यवस्थित पोचवलं आणि जे काय आहे ते त्यांनी एक्सप्लेन केलं की काय सोयी आहेत आणि कुठल्या सोयींमध्ये थोड्याशा त्रुटी आहेत त्या पूर्ण करायला पाहिजेत आणि बेसिक गोष्टी तर करायला पाहिजेत. आय होप की ते पुढे करतील सगळ्या त्रुटी पूर्ण आणि ग्राहकांना आणि येणाऱ्या सगळ्या गेस्ट लोकांना पुढे काही प्रॉब्लेम होणार नाही, ते एन्जॉय करून जातील.
चलो बाय, ट्रिप खत्म हो गया, चलो 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 बाय बाय। अरे येत आहे की नाही कारवाला, गाडीमध्ये मला टाकून घे साऊंड। आवडतं नाही तर कसं वाटतं अमर 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 फिरतात ते तो ऑर्गनायझरला लाख लाख शिव्या, लाख लाख शिव्या। वेळेवर भेटला आपल्याला, समजा नाही समजा, नाही नाही समजा। सो बाई फायनली आपण आता वाजलेलं आहे 4:30 आणि आपण पनवेलच्या रेल्वे स्टेशनच्या पार्किंगला पोचलेलं आहे, जिथं आपण सकाळी काल बाईक पार्क करून आपण आपल्या पिकनिक स्पॉटवर गेलो होतो। तर 24 तासाचे यांच्याकडे वस्तीला जर गाडी असेल असं म्हणतात तर 40 रुपये एक्स्ट्रा पुढचा टाईम झाल्यामुळं ते 50 रुपये आपल्याला पार्किंग फी लागलेली आहे। तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये। तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांसाठी। थँक्यू, बाय बाय।